हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? आणि तुम्ही तर बघितलं, काल आम्ही घर बघायला गेलो होतो. तर दोघांनाही घर खूप आवडलं आम्हाला. आणि आता शिफ्टिंगचीच तयारी चालू आहे. तर आमच्या इकडे तर 2 दिवस झालं पाणी येत नाही आहे. पाण्याचा एक थेंबही नाही आहे, कारण कुठेतरी पाईपलाईन फुटली त्याच्यामुळं पाणी येत नाही. तर जेवढं होतं पाणी तेवढं ह्याच्यात मी आवरलं मगाशी, आणि तिचे पप्पा गेलेत तिकडं घरी त्यांच्या आवरायला. तर ते पिण्याच्या पाण्याचे जार घेऊन गेलेत 2, म्हणजे तिकडून मी भरून आणतो म्हणले. दुपारी आमच्या इथं 3 वाजता पाणी येतं. 3 वाजता पाणी येईपर्यंत ते तुला होईल वापरायला, म्हणजे भांड्यांना वगैरे काय. तर ते गेलेत आता तिकडं, ते तिकडून आवरून येतील. तोपर्यंत मी बघतच होते कुठून सुरुवात करू, काय कशी. तर चला आपण व्लॉगला स्टार्ट करूया. तुम्ही पण बघा की मी कशी पॅकिंग करते काय. तर चला. त्यात आता काय भरायचं दादू? काय भरायचं त्याच्यात? त्याच्यात काय भरायचं? कपडे. कपडे त्याच्यावर पायला द्यायचं. ये लवकर चल रोहित. कुठून सुरुवात करायची? कपाटातले कपडे भरायचे का पहिले? ठीक आहे. हो. थोडे थोडे आणून देते. माझे त्यातले वेगळे काढ, तुझे काढ, आपण बोल करू. थोडेच कपडे आहेत तुझे, जास्त नाहीत त्याच्यात कपाटात. जे बसत नाही ना ते बाजूलाच काढून ठेव. बघा माझ्या सामानाचा पसारा झाला. आज शेवटचा दिवस आहे आमचा इकडं, आणि आम्ही थोड्या वेळाने रूम खाली करणार आहे. हे बघा, थोड्याच गोष्टी राहिल्यात आता भरायच्या, ते पण होऊन जाईल. दादू इकडं दूध पेत. दादू इकडं बघ, हाय कर ना. हाय हाय गाईज. मग हॅलो गाईज. आमचं दादू. तर आता बघा इकडं सगळा पसारा आहे हा. आता काय झाडू वगैरे मारायचं आहे फक्त. मांडणी पण खाली केली, कपाट पण खाली केलं आहे, आणि किचन पण आता घासून वगैरे घेतले. भांडे वगैरे घासलेत सगळे. थोडीशी भांडी आहेत ती पॅक करायची तिथं. ही थोडीशी भांडी आहेत. आणि हा पसारा आहे. दादू झोपलाय. तिकडे बाहेर जाऊ नको रिदांश, नको जाऊ बाहेर. कपाटातून कसं जाईल काय माहिती. गॅलरीतनं सोडायचं चाललंय, बघू आता. तर गाईज जस्ट पोचलो आहे आम्ही, आणि मला व्हिडिओ काढायला बिलकुल वेळ नाही भेटला, भरपूर गडबड झाली. तर पोचले, आणि खालनं सामान वरती आणलं आत्ता. तर मी दाखवते तुम्हाला. नाही रिदांश, पडेल अंगावर. उतर. काय पण घ्यायचं नाही हां, त्रास देतोय हा पण. तर चला आपण खालून सामान वरती आणूयात. घर तर बघितलंच आहे तुम्ही. तर चला लिफ्टने आणतो. हा पोरगा बिलकुल ऐकत नाही आहे, त्या अंगावर पाडून घेणार आहे काहीतरी. शांत बस. हे कशाला पाहिजे तुला? हां घे आणि इथंच बस, येऊ नको बाहेर. हॅलो गाईज. तर बघा इथं पसारा किती आहे. सगळं सामानच सामान आहे, आणि या घरात पण सामानच आहे. तर सर्व सामान वरती आणून झालेलं आहे, आणि मी आता दूध आहे ना तापवायला ठेवले, म्हणजे दूध थोडंसं उतू घालते. तर रिदांश हा सारखा बाहेर पळतोय, आत येतोय, ह्याचं तेच चालू आहे. तर बघा कसं सामान असते आहे बघा तुम्हीच. कपाट इकडं लावलं आहे. बेडचं ते बेडचं आहे सगळं, ते कपडे आहेत सगळे. आणि इथं किचनचं सामान इथंच ठेवलं आहे सगळं. गॅस लावला आत्ता, आणि दूध तापवायला ठेवलं आहे, म्हणजे जरा उतू घाललं होते. बाकीचं सामान नंतर आवरते.
आता बिलकुल कॅपॅसिटी नाही आहे, कारण खूप थकल्यासारखं झालं आहे. पाय पूर्ण कामातून गेले. तिथं पसार आहे सगळा. हा हे तर नाही आहे आमचं, हे नंतर उद्या परवा बाहेर ठेवून दे. आणि हे गादीचं सामान, हे सगळं सगळं इकडे फॅन लावायचं आहे अजून थोडं. आणि परत वरती खूप गरम होते. इथून गॅलरीतून वार येते म्हणून काय नाही वाटत. ह्याला झोप नाही आहे पोराला. ह्याला तर पहिलं खाऊ घालते आणि झोपून टाकते ह्याला. आपण दमले आता. इकडे मला आत्ता वडापाव आणून दिलेत त्यांनी, भूक लागली म्हणून. काहीच नाही खाल्लं सकाळपासनं. तर ते गेलेत मित्रांना सोडायला. त्यांनी पण भरपूर मदत केली त्यांच्या मित्रांनी. तर ते म्हणे तोपर्यंत वडापाव खा, मी येताना काहीतरी खायला आणतो जेवायला. तर म्हणलं ठीक आहे चालेल. बघा पसाराच पसार आहे सगळा. सगळं आवरायचं आता. हा उद्या परवामध्ये सगळं लावून टाकते, एकदम चकाचक करून टाकते. तू कुठं आला रे? नवीन घरात आला ना? तुला आवडलं का? आवडलं घर? किती आवडलं? किती आवडलं? खूप. या नको बाई. दूध इकडे तापतंय, पण मला बिलकुल पण उभं राहू वाटत नाही, कारण माझे पाय पूर्ण कामातनं गेलेत. टाचा अजिबात ताकद नाही उभं राहायची. आता एवढं झालं की मी खायलाच बसणार आहे. ते येईपर्यंत वडापाव खाऊन घेते मी, कारण मला पण भूक लागली आता. आत्ता बसते आहे मी, म्हणजे 11 वाजले ते. आणि आत्ता मी खाली बसते, कारण दिवसभर म्हणजे सगळं आवरतीच आहे, बसायला टाईमच नाही आहे. आणि आता म्हणलं वडापाव खाऊयात. वडापाव खाते त्याचे पप्पा येईपर्यंत, तेवढंच पोटाला आधार. आणि गरम होतंय, खूप गरम होतंय. फॅन नाही आहे वरती, फॅन नाही आहे वरती. एवढं गरम होतंय ना. गॅलरीतनं वार येते म्हणून गॅलरीच्या समोरच बसली. आणि दादू पण